पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। महिलांना नमाजासाठी मशिदीमध्ये प्रवेश बंदी नाही। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात हे निवेदन सादर केले। पुरुषांना मशिदीमध्ये नमाज पठण करणं बंधनकारक आहे, स्त्रियांवर असं कोणतंही बंधन नाहीये। AIMPLB वकिलांनी न्यायालयामध्ये हे प्रतिपादन दिले। शबरीमालामध्ये महिलांच्या प्रवेशावरून दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे। पुरुषांना मशिदीमध्ये नमाज पठण हे बंधनकारक आहे, मात्र स्त्रियांवर असं कोणतंही बंधन नाही। महिलांना सुद्धा नमाजासाठी मशिदीमध्ये जाता येऊ शकतं, कोणत्याही पद्धतीची प्रवेश बंदी नाही असं आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केले। शबरीमालामध्ये महिलांच्या प्रवेशावरून एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या सुनावणी दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सुद्धा हे निवेदन सादर केले। महिलांना नमाजासाठी मशिदीमध्ये प्रवेश बंदी नाही असं आता निवेदन देण्यात आलं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी उज्ज्वला रौंधळे यांच्याकडून। उज्ज्वला, मुस्लिम लॉ बोर्डाने असं न्यायालयामध्ये निवेदन दिले की महिलांना कोणत्याही पद्धतीची प्रवेश बंदी नाहीये, नेमक्या सुनावणी दरम्यान काय काय झालं? ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले की मुस्लिम महिलांना नमाजासाठी मस्जिदमध्ये प्रवेश बंदी नाही। महिलांना मस्जिद नमाज अदा करू शकतात, मात्र त्यांना पुरुषा व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणं हे आवश्यक आहे। हे वैयक्तिक स्वातंत्र्य असून इस्लाममध्ये महिलांना मस्जिदीत जाण्यासाठी मनाई नाही असं बोर्डाने सांगितले। आणि मुस्लिम पर्सनल बोर्डाने पुरुषांना मस्जिदीमध्ये नमाज पठण करणं बंधनकारक आहे, पण स्त्रियांवर असे कोणतेही बंधन नाही असेही बोर्डाने सांगितले आहे। उज्ज्वला, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आता एक निवेदन दिलेलं आहे। महिलांना मशिदीमध्ये प्रवेश बंदी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। पुरुषांना नमाजासाठी मशिदीमध्ये जाणं हे बंधनकारक आहे, मात्र महिलांसाठी असं कोणतंही बंधन नाहीये असं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने स्पष्ट केलं।